जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय असणार आहे आजच्या व्हिडिओचा विषय? तर बघा, आता नुकतीच DMER ची जी पदभरती पार पडलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, या DMER पदभरतीमध्ये तुम्ही पेपर दिला असेल आणि तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला पोस्टिंग जी आहे ती कुठं दिली जाते, कोणत्या महाराष्ट्रातल्या कोणत्या कॉलेजेस आहेत, कोणते ठिकाण आहेत जिथं तुम्हाला नियुक्त्या दिल्या जातात, नियुक्ती कुठं दिली जाते, त्याचं लोकेशन काय आहे, तुम्हाला कुठं जॉईनिंग लेटर भेटू शकतं, याची पूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे तुमच्यासाठी व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता DMER जे आहे, हे DMER आणि DHS या दोघांमध्ये मी तुम्हाला थोडक्यात फरक सांगतो. DMER विभाग जे आहे ते पूर्ण GMC असतील, म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असतील, त्यानंतर डेंटल कॉलेजेस असतील किंवा तुमचे आयुर्वेदिक कॉलेजेस असतील, त्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये सुद्धा DMER जे आहे ते वॅकन्सी भरून घेत असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, DHS जे आहे सार्वजनिक आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे तुमच्या PHC आहेत किंवा तुमचे उपजिल्हा रुग्णालय आहेत, यांच्यामध्ये तुमच्या नियुक्त्या केल्या जात असतात. बघा, आता बरेच विद्यार्थी कन्फ्युज आहेत की आम्हाला पोस्टिंग कुठे मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, DMER 2025 ची जी काही 1107 पदांसाठी पदभरती झालेली आहे, या पदभरतीसाठी तुम्हाला ऑल महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नियुक्त्या ज्या आहेत त्या दिल्या जातात. आणि तुम्ही तुमच्या प्रॉपर ठिकाणी, तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जे मेडिकल कॉलेज आहे तिथं तुमची जी तुमच्या जिल्ह्यातील जे मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजला जॉईन होऊ शकता का, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण कोकण विभागापासून सुरुवात करणार आहोत. तर कोकण विभागामध्ये मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एक महाविद्यालय आहे. त्याच्या अंतर्गत बघा संलग्न हे जेवढे काही रुग्णालय आहेत यांच्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग दिली जाऊ शकते. त्याच्यामध्ये बघा, सर जी ससून समूह रुग्णालय मुंबई असेल, त्याच्यानंतर सेंट कॉलेज रुग्णालय मुंबई असेल, नागरी आरोग्य अभियान बांद्रा असेल किंवा ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र पालघर असेल, या ठिकाणी तुम्ही नियुक्ती घेऊ शकता. त्यानंतर कोकण विभागामध्येच मुंबई शहरमध्ये शासकीय वैद्यकीय महारुग्णालय यांच्या अंतर्गत गोकुलदास तेजपाल रुग्णालय आणि काबा कॉम्प्लेक्स रुग्णालय या दोन रुग्णालयामध्ये तुमची नियुक्ती जी आहे ते होऊ शकते. त्यानंतर कोकण विभागातच ठाणे जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ आहे, याच्या अंतर्गत GMC अंबरनाथ मध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. त्यानंतर बघा, कोकण विभागातलं पुढचं आहे रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग आणि यांच्या अंतर्गत आहे जिल्हा रुग्णालय अलिबाग. त्यानंतर बघा, रत्नागिरीमध्ये आहे GMC रत्नागिरी, यांच्या अंडरमध्ये GMC महाविद्यालय आणि रुग्णालय हे दोन आहेत, यांच्यामध्ये तुमची नियुक्ती दिली जाऊ शकते. त्यानंतर कोकण विभागामध्ये शेवटचं GMC आहे सिंधुदुर्गला, त्याच्यामध्ये GMC सिंधुदुर्ग यांच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग या ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते. बघा, तुम्हाला कोकण विभागामध्ये जर नियुक्ती पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो, तर कोकण विभागामध्ये जवळपास हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेगवेगळे 10 लोकेशन आहेत. या 10 लोकेशन मध्ये तुम्ही कुठेही कोकण विभागामध्ये तुमची नियुक्ती जी आहे ती घेऊ शकता. त्यानंतर पुढचा आहे विद्यार्थी मित्रांनो पुणे विभाग. पुणे विभागामध्ये सुद्धा बघा खूप जास्त तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. पुणेमध्ये पुणे जिल्हा, त्याच्यामध्ये BJJ GMC आहे, यांच्या अंतर्गत तुम्ही ससून रुग्णालय असेल किंवा ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र शिरूर असेल, या ठिकाणी नियुक्ती घेऊ शकता. त्यानंतर पुणे विभागातलं जे बारामती आहे, इथं GMC बारामती आहे, त्यांच्या अंतर्गत GMC बारामती या ठिकाणी तुम्ही नियुक्ती घेऊ शकता.
त्यानंतर बघा सांगलीमधील मिरज या ठिकाणी जीएमसी मिरज आहे विद्यार्थी मित्रांनो. यांच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महारुग्णालय आणि विद्यालय मिरज, त्याचबरोबर पद्मभूषण वसंतदादा पाटील सामान्य रुग्णालय आणि ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र तासगाव या ठिकाणी सुद्धा तुम्ही जॉईनिंग घेऊ शकता. तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून बिलॉंग करत असाल तर बघा जीएमसी सोलापूर जे आहे छत्रपती शिवाजी महाराज सामान्य रुग्णालय सोलापूर या ठिकाणी तुम्ही जॉईनिंग घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्ही कोल्हापूर मधून बिलॉंग करत असाल तर तिथं राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे जे कोल्हापूरच आहे. त्यांच्या अंतर्गत प्रमिला राजे स्मृती सामान्य रुग्णालय सुद्धा येते. या दोन्ही ठिकाणी तुम्ही नियुक्ती जी आहे ती घेऊ शकता. त्यानंतर बघा सातारा, तुम्ही साताऱ्यातून बिलॉंग करत असाल तर जीएमसी सातारा आहे आणि त्यांच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालय सातारा आहे. तुम्ही त्या दोन्ही पैकी कुठेही जॉईन होऊ शकता. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नाशिक जिल्ह्यातून बिलॉंग करत असाल, बघा आता हे वरचे जे होते ते जवळपास पुणे विभागाचे होते. आता इथून नाशिक विभागाला सुरुवात झालेली आहे. जवळपास बघा नाशिक विभागातील वेगवेगळ्या 4 जिल्ह्यांमध्ये जीएमसी आहेत. ज्यामध्ये पहिलं नाशिक आहे, जीएमसी नाशिक आणि त्यांच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालय नाशिक या ठिकाणी नियुक्ती घेता येते. त्यानंतर नाशिक विभागातील धुळे जिल्हा आहे, तिथं जीएमसी धुळे त्यांच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महारुग्णालय धुळे या ठिकाणी तुम्ही जॉईनिंग तुमच्या घेऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जळगाव जिल्हा आहे, जीएमसी जळगाव मध्ये तुम्ही नियुक्ती घेऊ शकता किंवा जर तुम्ही नंदुरबार मधून बिलॉंग करत असाल तर जीएमसी नंदुरबार सुद्धा आणि त्याचबरोबर जिल्हा रुग्णालय नंदुरबार या ठिकाणी पोस्टिंग घेण्याची ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मराठवाडा, आता बघा पश्चिम महाराष्ट्र जवळपास संपेल आहे. त्याच्यानंतर आपण आलेलो आहोत मराठवाड्यामध्ये. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हे जे काही विभाग आहे या विभागामधील तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियुक्ती घेऊ शकता. ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जर तुम्हाला जिल्ह्यामध्ये असेल तर जीएमसी छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत तुम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छत्रपती संभाजीनगर असेल किंवा शासकीय अतिविशेष उपचार रुग्णालय छत्रपती संभाजीनगर असेल किंवा कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर ग्राम आणि त्याचनंतर ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र पैठण या अशा वेगवेगळ्या 4 हॉस्पिटलमध्ये तुम्ही नियुक्ती घेऊ शकता संभाजीनगर येथील. त्यानंतर बघा संभाजीनगर च्या अंडर असलेलं जालना, तुम्ही जालना जिल्ह्यातून असाल तर जीएमसी जालना त्यांच्या अंतर्गत जिल्हा महिला रुग्णालय जालना या ठिकाणी तुम्ही लोकेशनला नियुक्ती घेऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हिंगोली मधलं जे जीएमसी आहे विद्यार्थी मित्रांनो हे नवीन सुरुवात झालेली आहे आणि मोस्ट ऑफ दी इथं जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. इथं तुम्ही प्रॉपरचे असाल तर ज्यांना हिंगोलीमध्ये पोस्टिंग पाहिजे आहे त्यांना इझिली जी पोस्टिंग आहे ती पोस्टिंग मिळून जाईल जीएमसी हिंगोली किंवा जिल्हा रुग्णालय हिंगोली या ठिकाणी. त्यानंतर बघा बीड अंबेजोगाई, बीड मध्ये तुम्ही अंबेजोगाई मध्ये असाल तर सगळ्यात विद्यार्थी मित्रांनो जुनं जे मेडिकल कॉलेज आहे आणि सगळ्यात मोठं जे मेडिकल कॉलेज आहे ते अंबेजोगाईला आहे. स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई असं त्याचं नाव आहे आणि त्यांच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महारुग्णालय अंबेजोगाई या ठिकाणी तुम्ही नियुक्ती घेऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नांदेडचे असाल तर नांदेडमध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महारुग्णालय आहे. त्यांना संलग्न आहे बघा वैद्यकीय विद्यालय आणि रुग्णालय. विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही प्लस याच्यामध्ये नांदेडमध्येच एक आयुर्वेदिक कॉलेज सुद्धा आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये सुद्धा जी नियुक्ती आहे ती नियुक्ती घेऊ शकता. तुम्हाला नांदेडमध्ये 2 ऑपॉर्च्युनिटी आहेत, एक जीएमसी नांदेड असेल किंवा आयुर्वेदिक कॉलेज नांदेड असेल. अशा 2 वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये तुम्ही पोस्टिंग घेऊ शकता. त्यानंतर परभणी आहे बघा, जीएमसी परभणी सुद्धा नवीन मेडिकल कॉलेज तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जीएमसी नांदेड किंवा जिल्हा रुग्णालय परभणी या ठिकाणी नियुक्ती घेऊ शकता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील धाराशिव जे आहे अहिल्यानगर बघा, इथं तुम्ही धाराशिव जे आहे या धाराशिव मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव या ठिकाणी सुद्धा जिल्हा रुग्णालय धाराशिव या ठिकाणी सुद्धा नियुक्ती घेऊ शकता. त्यानंतर बघा लातूर मध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जीएमसी लातूर यांच्या अंतर्गत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महारुग्णालय आणि त्याचबरोबर शासकीय अतिविशेष रुग्णालय सुद्धा आहे. या दोन्ही मध्ये सुद्धा तुम्ही
तुमची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती घेऊ शकता. त्यानंतर बघा संभाजीनगर संपल्याच्या नंतर आता आपण आलोय विदर्भामध्ये. तुम्ही जर विदर्भातून बिलॉंग करत असाल विद्यार्थी मित्रांनो, तर अमरावती विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जीएमसी आहे. जसं अमरावतीमध्ये जीएमसी अमरावती आणि त्याला संलग्न जिल्हा महिला रुग्णालय अमरावती हे 2 ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे असणार आहेत. त्यानंतर बघा अमरावतीमधील अकोला जे शहर आहे त्याच्यामध्ये जीएमसी अकोला इथं तुम्ही नियुक्ती घेऊ शकता. त्यानंतर यवतमाळचा विचार केला तर श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय असेल किंवा शासकीय अतिविशेष रुग्णालय असेल किंवा महिला रुग्णालय असेल अशा वेगवेगळ्या 3 ठिकाणी तुम्हाला नियुक्तीच्या अपॉर्च्युनिटी आहेत मिळणार आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो वाशिम मध्ये जीएमसी वाशिम आहे तिथं तुम्ही नियुक्ती घेऊ शकता. त्याचबरोबर बुलढाणा सुद्धा जीएमसी बुलढाणा किंवा जिल्हा महिला रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी तुम्ही डीएमआर थ्रू जॉईनिंग घेऊ शकता. तर बघा आता नागपूरकडे वळू आपण. नागपूर विभाग जो आहे त्या नागपूर विभागामधील नागपूरमध्ये जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. जसे की शासकीय वैद्यकीय महारुग्णालय नागपूर आहे तिथं सुद्धा तुम्ही जॉईनिंग घेऊ शकता किंवा त्यांच्या अंतर्गत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर, त्याचबरोबर शासकीय अतिविशेष रुग्णालय आणि ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण सावनेर या ठिकाणी तुम्ही नियुक्ती घेऊ शकता किंवा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर जे आहे त्यांच्या अंतर्गत असलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्र नागपूर अशा तुम्ही बघा या 5 आणि या 2 अशा वेगवेगळ्या 7 लोकेशनला नागपूर जिल्ह्यामध्ये जॉब जे लोकेशन आहेत ते अवेलेबल असणार आहेत. तिथं तुम्ही जॉईनिंग घेऊ शकणार आहात. त्यानंतर बघा नागपूरमधील भंडारामध्ये जीएमसी भंडारा त्यांच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा असेल. गोंदियामध्ये जीएमसी भंडारा आणि जिल्हा रुग्णालय गोंदिया. चंद्रपूरमध्ये जीएमसी चंद्रपूर आणि जिल्हा रुग्णालय चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये जीएमसी गडचिरोली आणि जिल्हा रुग्णालय गडचिरोली असं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सगळ्यांना प्रत्येकी तुम्ही जीएमसी ला आणि जिल्हा रुग्णालय अशा वेगवेगळ्या प्रत्येकी जिल्ह्यात 2 लोकेशनला वेगवेगळ्या नियुक्त्या ज्या आहेत ते तुम्ही घेऊ शकणार आहात. बघा आता विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंतच महत्वाची माहिती होती. जीएमसी जे डीएमआर पदभरती झालेली आहे या डीएमआर पदभरती अंतर्गत तुम्हाला मी आता दिलेल्या माहिती जे लोकेशन आहे त्यांच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही तुमची जी नियुक्ती आहे ती दिली जात नाही. एवढेच जे लोकेशन आहेत एवढ्याच लोकेशनला तुम्हाला जी नियुक्ती आहे ती नियुक्ती दिली जाते. महाराष्ट्रातल्या आतापर्यंत मी सांगितलेले जे लोकेशन आहेत या लोकेशनवर कोणत्याही लोकेशनवर तुमची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती तुम्हाला दिली जाऊ शकते. तर बघा कशा पद्धतीने तुम्हाला लोकेशन मिळतं याविषयी तुम्हाला माहिती सांगतो विद्यार्थी मित्रांनो. आता एखादा कॅन्डिडेट आहे ओपनचा, जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जातं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ओपन जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं डीव्ही केलं जातं. ओपनच्या कॅन्डिडेट मध्ये जो रँक फर्स्टला आहे विद्यार्थी मित्रांनो या फर्स्ट कॅन्डिडेटला तुम्हाला प्रेफरन्स द्यायला लावला जातो 3 वेगवेगळ्या ठिकाणचा. त्यांना 3 प्रेफरन्स द्यायचे असतात. अशाच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो बघा ओपनच्या सेकंड कॅन्डिडेट असेल, थर्ड कॅन्डिडेट असेल अशा प्रत्येक कॅन्डिडेटला 3 जे आहेत ते तुम्हाला तिथं प्रेफरन्स द्यायला लावले जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो एक लोकेशन जे आहे आता फॉर एक्झाम्पल आपण जीएमसी पुणे धरू. जीएमसी पुणे तर जीएमसी पुणे या जागेसाठी वेगवेगळ्या 3 विद्यार्थ्यांनी जर लोकेशन दिलं प्रेफरन्स दिला तर याला ताकद केला जातो आणि उर्वरित जे जीएमसी आहेत त्यांचा ऑप्शन तुमच्याकडे खुला ठेवला जातो. या पद्धतीने नियुक्ती होते. त्याचबरोबर ओपन नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे फॉर एक्झाम्पल जे टॉपर विद्यार्थी आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना त्यांच्या इच्छेनुसार लोकेशन जे आहे ते मिळू शकतं मध्ये होणार आहे किंवा मग खाली आहे त्यांना मात्र जे डीएमआर देईल अशा ठिकाणी तुम्हाला नियुक्त्या ज्या आहेत ते स्वीकारणं बंधनकारक असतं. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो डीएमआर थ्रू डेंटल कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला नियुक्त्या दिल्या जातात. डेंटल कॉलेज जे आहेत ते महाराष्ट्रात फक्त 4 ठिकाणी आहेत. कोकण मुंबई शहरमध्ये एक आहे जीएमसी डेंटल कॉलेज मुंबई. त्यानंतर जळगावला एक आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे आणि नागपूरला आहे. या 4 पैकी कोणत्याही लोकेशनवर तुम्हाला नियुक्ती दिली जाऊ शकते किंवा तुम्ही स्वइच्छेने घेऊ सुद्धा शकता.
त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुमचे आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत, त्या आयुर्वेदिक कॉलेजेस मध्ये सुद्धा तुम्हाला नियुक्त्या दिल्या जातात. आपण वरती हे पाहिलेले जीएमसी आहेत, त्याच्यानंतर हे डेंटल कॉलेजेस आहेत आणि आता बघा जे आयुर्वेदिक कॉलेज आहेत, त्या आयुर्वेदिक कॉलेजची सुरुवात झालेली आहे. वेगवेगळे जे विभाग आहेत, त्या विभागामधले जिल्हे जे आहेत, मुंबई शहरमध्ये R.A. पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय आहे. वरळी मुंबई इथं आयुर्वेदिक, तिथं सुद्धा तुम्ही जॉईनिंग घेऊ शकता. त्याच्यानंतर पुणेला शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आहे, तिथं सुद्धा तुम्ही नियुक्ती घेऊ शकता. जळगावमध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय जळगाव आहे. त्याच्यानंतर जळगावमध्ये बघा शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय सुद्धा आहे. नांदेडमध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. नागपूरमध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आहे आणि नागपूरमध्ये अजून एक शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात जास्त जे DMER मध्ये लोकेशनचे जे आहेत ते नागपूर या ठिकाणी आहेत. जवळपास नागपूरमध्ये 2 विद्यार्थी मित्रांनो डेंटल 2 आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा एक डेंटल कॉलेज आहे आणि त्याचबरोबर जे जीएमसी आहेत, या जीएमसी सुद्धा भरपूर जास्त आहेत. जवळपास 7 लोकेशन जीएमसीचे, एक डेंटल कॉलेजचं आणि 2 जे आहेत ते आयुर्वेदिक कॉलेजचे, असे जवळपास 10 वेगवेगळे लोकेशन आहेत नागपूर या जिल्ह्यामध्ये अवेलेबल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे महाविद्यालय आहेत, ज्यांना स्टाफ नर्स साठी ऍडमिशन घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी किंवा ज्यांना नर्सिंग कोर्स करायचा आहे गव्हर्नमेंट मधून, तर त्यांच्यासाठी या ऑपॉर्च्युनिटी आहेत. एवढे कॉलेजेस आहेत. जवळपास महाराष्ट्रातले 13 आहेत. कोकण विभागामध्ये 3, पुणेमध्ये 4, नाशिकमध्ये 1, संभाजीनगरमध्ये 3, अमरावतीमध्ये 1 आणि नागपूरमध्ये, अशा या लोकेशन वरती तुम्हाला फॉर्म एंट्रन्स एक्झाम जी आहे ती देऊन तुम्हाला तिथं फॉर्म भरायचा असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, DMER 2025 ची पदभरती नेमकी झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी डॉक्युमेंट्स वगैरे तयार ठेवायचे आहेत. त्यांना नियुक्त्या सुद्धा कुठं दिल्या जातात याविषयी सुद्धा आपण प्रॉपर डिटेल्स मध्ये माहिती आजच्या व्हिडिओतून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. छोट्या छोट्या ज्या बाबी असतील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागत असतील, सिलेक्शन प्रोसेस असेल, असे जे काही कन्फ्युजन मुद्दे आहेत, जे DVच्या दृष्टिकोनातून असतील किंवा तुमच्या सिलेक्शनच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, ते आपण पूर्ण कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी जोडून राहा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत चॅनल शेअर करा. तुम्हाला माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. विद्यार्थी मित्रांनो, सगळे PDF नोट्स जे आहेत ते प्राप्त करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.